संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी कामकाजाचा अजेंडा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या 19 जुलैला बोलावली सर्वपक्षीय बैठक. काशी मथुरेसह वादग्रस्त धर्मस्थळांचे वाद सामोपचारानं सोडवण्याचा पर्याय म्हणून सर्वोच्च न्यायालयानं ही प्रकरणं विशेष लोक अदालतीकडे केली वर्ग. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आजपासून 17 तारखेपर्यंत स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर विविध आर्थिक बैठकांमध्ये होणार सहभागी. होर्मुझ सामुद्रधुनीमधल्या तणावानंतर अमेरिकेचे पुन्हा इराणवर हल्ले. इराणचाही आखाती देशांवर प्रतिहल्ला केल्याचा दावा. पश्चिम आशियातल्या तणावानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ. मुंबईसह जगभरातल्या शेअर बाजारांवरही उमटले पडसाद. विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत इटलीचा अग्रमानांकित यानिक सिन्नरनं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करत दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद. लॉर्ड्स इथल्या महिला क्रिकेट कसोटीत इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर. यास्तिका भाटिया ठरली लॉर्ड्सवर शतक ठोकणारी पहिली महिला खेळाडू. व्हिएतनाममध्ये बोट उलटून झालेल्या अपघातातील 15 भारतीयांचे मृतदेह आज रात्री मुंबईत आणले जाणार. आणि जेजुरीजवळ टेम्पोनं दिलेल्या धडकेत 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू, 7 जखमी. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंतपूरकर आपलं